दुसरा विषय असा एक समोर यायला लागलाय की संभाजी छत्रपतींनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 31 मेचा। माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचा अल्टिमेटम दिलं नाही। राज्य शासनाचं धोरण आहे। राज्य शासनाचं धोरण काय सांगते? राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असं तिने आदेश दिलेला आहे। आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले, मी सरकारला विनंती केली, मग ज्या वाघ्या कुत्र्याचा 1% सुद्धा एव्हिडन्स नाहीये, कुठल्या सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे, कोणी काय तुम्ही इतिहासकारांचं नाव सांगा, बाबासाहेब पुरंदरेंपासून इंद्रजित सावंत असतील, जयसिंगराव पवार सर असतील, भेंदळे असतील, किंबहुना सगळेजण असतील, आणि अनेक इतिहासकार मोठे मोठे, हे 4 लोकांची नावं घेतले, कोणी म्हणणार नाही। डाव्या उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार। आणि म्हणून मी सरकारने 31 मे दिले, म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटल्यामुळे तुम्ही हे काढावे, आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत। दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचंय, ह्या सगळे ज्या वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे